नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रायगड पोलीस भरतीची जी लेखी परीक्षेची यादी आहे, ती काय केली की परत एकदा हे केले अंतिम गुणपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर ही यादी आहे बघा. तर याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर जी पदभरती सध्या झालेली आहे त्याच्यामध्ये लेखी परीक्षा 10 ऑगस्टला झाली होती. त्याच्यानंतर फायनल आन्सर की 12 ऑगस्टला आली होती आणि त्याच्यानंतर 13 ऑगस्टला तात्पुरते गुण काय केले की प्रसिद्ध करण्यात आले होते आणि फायनल गुण जे आहे ते आता प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत 30 तारखेला. तर ही यादी आहे. तर या यादीमध्ये जर बघाल तुम्ही तर विद्यार्थ्यांचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम आणि मार्क असे दिलेले आहेत त्यांनी. तर टोटल विद्यार्थ्यांची संख्या जी आहे तुम्ही बघाल ती आहे 1170 एवढे विद्यार्थी काय की लेखी दिलेली आहे इथे. एकदा परत यादी बघतो ही 1100च आहेत का? सॉरी 1100 हे महिला आहेत असं वाटत आहे. महिला आहेत या 1100 आणि मुलांच्या बाबतीत जर बघितलं तर मुलं आहेत 3455 एवढे विद्यार्थी आहेत ही. ओके, तर दोन्ही मिळून यांनी काय केलं की यादी दिलेली आहे. आता ही जर यादी जर बघितली आणि या यादीमध्ये जर पाहिलं तर कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागेल याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर पाहाल तर ही जाहिरात आहे ज्याच्यामध्ये जर बघा पोलीस शिपाई पदाकरता 391 पदं ही भरली जाणार आहेत. कॅटेगरीनुसार पदं जर बघितली तर ओपनसाठी 128 पदं आहेत. त्याच्यामध्ये सर्वसाधारण पदं कमी आहेत, लक्षात घ्या. 40च पदं आहेत ती सर्वसाधारणसाठी आहेत. त्याच्यानंतर 17 पदं EWS साठी आहेत, 12 पदं SCB साठी आहेत, 17 पदं OBC साठी आहेत, 3 पदं SPC साठी आहेत, 2 पदं NTB साठी आहेत. त्याच्यानंतर NTC साठी 4 पदं आहेत, NTB साठी 5 पदं आहेत, VJA साठी 5 पदं आहेत, ST साठी 9 पदं आणि 16 पदं आहेत ती असणार आहेत. ही सर्वसाधारणची पदं सांगितली, सर्वसाधारणची पदं सांगितलेली आहेत मी. आणि एकूण पदं जर बघितली तर ओपनसाठी असणार आहेत 128, EWS साठी 49, SCB साठी 40, OBC साठी 59, त्याच्यानंतर 9 SBC साठी आहेत, 5 आहेत NTB साठी, D साठी 14 आहेत NTC, NTB साठी 8, VJA साठी 8, 27 ST साठी, 47 SC साठी आहेत. अशी ही पदभरती आहे. आता कॅटेगरीनुसार कट ऑफ किती राहणार आहे त्याची काय करूयात की आपण माहिती घेऊयात. बघा हा अंदाजित कट ऑफ आहे, बघा अंदाजित आहे, लक्षात घ्या. त्यामुळे अंदाजातच हे करा की हा अंदाज असतो फक्त. याला तुम्ही असं म्हणू नका की तुम्ही नाही फायनल असं सांगितलं तर असंच लागला पाहिजे. हा अंदाजित आहे त्यामुळे त्याच्यानुसारच घ्या. तुमचं काय म्हणणं असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता सांगू शकता. तर हा कट ऑफ जो आहे तो एवढा लागू शकतो, या बेसिसवरती तुम्ही काढलेला आहे ते सगळी तुम्ही माहिती मला सांगू शकता. तर कट ऑफ जो आहे तो 130 ते 135 राहील असं वाटतं मला ओपन सर्वसाधारणचा. महिलांच्या बाबतीत ओपनच्या बाबत जर बघितलं तर हा 117 मार्कापर्यंत काय करू शकतो की असू शकतो. 117 ते 120 मार्क ऍक्च्युली 120 मार्कापर्यंत तुमचा काय करू शकतो कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर SC सर्वसाधारणचा 117 ते 130 मार्कापर्यंत असू शकतो. त्याच्यानंतर महिलांच्या बाबतीत 110 ते 113 मार्क असू शकतो. ST सर्वसाधारणचा 116 ते 120 मार्कापर्यंत असू शकतो. महिलांच्या बाबतीत 102 ते 105 मार्क असू शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी VJA साठी 122 ते 125 मार्क असू शकतो. त्यानंतर महिलांच्या बाबतीत 107 ते 110 मार्क असू शकतात. NTB साठी सर्वसाधारणचा कट ऑफ असेल 122 ते 125 मार्क असू शकतो. महिलांच्या बाबतीत 110 ते 115 मार्क असू शकतात. NTC सर्वसाधारणसाठी 122 ते 125 मार्क असू शकतात आणि महिलांच्या बाबतीत हाच कट ऑफ असेल तो 105 ते 110 मार्क असू शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे NTD 125 ते 130 मार्क असू शकतात. महिलांच्या बाबतीत हा 113 ते 117 मार्क असू शकतात. त्यानंतर OBC महिलांच्या बाबतीत सर्वसाधारणतः 132 ते 135 मार्क असू शकतात आणि महिलांचा 116 ते 120 मार्क असू शकतात. EWS सर्वसाधारण 120 ते 123 मार्क असू शकतात. महिलांच्या बाबतीत 95 ते 98 मार्क असू शकतात. EWS साठी जर SCB साठी 128 ते 131 हे सर्वसाधारणचे मार्क असू शकतात आणि महिलांच्या बाबतीत ही जी संख्या आहे ती 111 ते 115 मार्क हे असू शकतात. तर ही लमसम कट ऑफ काढलेला आहे मी डेटाच्या मार्फत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याबद्दल काय होईल की माहिती होईल. धन्यवाद.